हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग फ्रंट पार्ट. तर तयार उंची आपल्याला 13ची हवी. त्यासाठी 13 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची व 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी मार्किंग करून घ्यायची. काजी हुक पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन सोडून 2.25 इंचावरती गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत. 3 इंचावरती शोल्डरची मार्किंग करून घेणार आहोत व 5.25 इंचावरती मुंड्याची मार्किंग करून घेणार आहोत. 36 चेस्टचा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत. सव्वा 1 इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत. मुंड्याच्या निम्म 3 इंचावरती मार्किंग करून तिन्ही पॉईंट जोडून घेणार आहोत व मार्किंग करून घेणार आहोत. 32 कंबरचा चौथा भाग 8 इंच वरती मार्किंग करून घेणार आहोत. 1 इंच टक्स पॉईंट व 2 इंच शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करून घेणार आहोत व सर्व मार्किंग आखून घेणार आहोत. आखून घेतलेली मार्किंग आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे. आता याच्यावरतीच आपण फ्रंट पार्टची कटोरी प्रेस पट्टी व शोल्डर पट्टी तयार करणार आहोत. तर आपण 6चा पुढचा गळा घेणार आहोत. त्यासाठी 6 इंचावरती तिरका टेप ठेवून एक मार्किंग करून घ्यायची व 2.25 इंचावरती मार्किंग करून बॉक्स आखून घ्यायचा. गळ्याच्या वरती 1 इंचावरती टेप ठेवून मार्किंग करून घ्यायची. शोल्डरच्या बाजूने 2 रेषा अंतर आतमध्ये मार्किंग करून घ्यायची व मार्किंग केल्यापासून 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. गळ्याचा गोलाकार आखून घ्यायचा. तर आपण आता प्रेस पट्टी तयार करून घेणार आहोत. 2.5 इंचावरती फिटिंगच्या बाजूने मार्किंग करून घ्यायची व कटोरीच्या बाजूने 3.5 इंचावरती एक मार्किंग करून आखून घ्यायचं, गोलाकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे आपली प्रेस पट्टी तयार आहे. शिलाई मार्जिन सोडून 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची व तिन्ही पॉईंट जोडून कटोरीचा आकार तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे सर्व आकार तयार करून घेतलेले आहेत. आपण आता प्रेस पट्टी, कटोरी व शोल्डर पट्टी तिन्ही पट्ट्या वेगवेगळ्या काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली पेपर कटिंग तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीने पेपर कटिंग शिकवलेले आहे. या प्रकारे कटिंग केल्यावरती एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार होतो. तर आपण आता कटोरी वाढवून घेऊ. ही कटोरी जशीच्या तशी पेपरवरती मार्किंग करून घ्यायची. पेपरच्या मध्यभागी कटोरी ठेवून कडेने अंतर सोडून मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून घेतलेलं आहे. आता कटोरीच्या वरच्या बाजूने दोन्ही साईडने अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं व खालच्या बाजूने दोन्ही बाजूने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आता कटोरीचा मध्यभाग काढून घेणार आहोत. 6 इंचचा मध्यभाग 3 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व मध्यभागावरती खालच्या बाजूने 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. आता हे सर्व पॉईंट आपण एक दुसऱ्या पॉईंटला जोडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे. अशा प्रकारे कटोरी वाढवल्याने एकदम परफेक्ट कटोरी तयार होते. आता आपण ही कटोरी कट करून घेणार आहोत. सर्व पार्ट आता तयार झालेले आहेत. आता हेच अस्तरवरती आपण कट करून घेणार आहोत. अस्तरवरती आणि ब्लाऊज पिसावरती सर्व पार्ट तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे पार्ट एकासमोर एक ठेवून घेऊन याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. समोरासमोर पार्ट ठेवून घेतल्याने दोन्ही पार्ट एकसमान होत नाहीत. दोन्ही बाजूंचे पार्ट तयार होतात.
अशा प्रकारे ब्लाऊज पिसावरती अस्तर ठेवून चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची। दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा। दोन्ही पार्टवरती शिलाई मारून झालेले आहे। एक्स्ट्रा कपडाही कट करून घ्यायचा। आता आपण कटोरी अशाच प्रकारे तयार करून घेऊ। एकदम समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। लक्ष देऊन दोन्ही कटोऱ्या समोरासमोरच आल्या पाहिजे असे कटोऱ्या ठेवून शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्याही कटोरीवर सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची। आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। प्रेसपट्टी सेम अशाच प्रकारे समोरासमोर ठेवून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। सर्व पार्ट समोरासमोर ठेवूनच शिलाई करून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूच्या पार्ट तयार होतात। खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। व या पट्ट्या आता आपण फोल्ड करून त्याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत। आता पूर्ण पट्टीवरती चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे सर्व पार्ट आपले अस्तर आणि ब्लाऊज पीस एकत्र करून तयार आहेत। आता आपण हे पार्ट जोडायचे कसे ते पाहणार आहोत। शोल्डर पट्टीवरती कटोरीवरती ठेवून कटोरीच्या वरच्या बाजूने शिलाई मारण्यास सुरुवात करायची। 2 शिलाई मारून घ्यायच्या व त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची। कटोरी हाफ फोल्ड करून त्याच्यावरती 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। टक्स उंची 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची व शिलाई मारून घ्यायची। आता आपण प्रेसपट्टी जोडून घेऊ। प्रेसपट्टी जोडताना कटोरीच्या साईडने सुरुवात करायची, म्हणजे एक्स्ट्रा पट्टी झालेली आपण कट करून घेऊ शकतो। याच्यावरती 2 शिलाई मारून घ्यायची व वरच्या बाजूने एक दाबटीप मारून घ्यायची। तर अशा प्रकारे आपला पार्ट तयार आहे। आपण आता हुक पट्टी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 2 किंवा 2.25 इंचाची एक पट्टी तयार करून घ्यायची। खालच्या बाजूने फोल्ड करून ब्लाऊज पिसाच्या साईडने पट्टी जोडून घ्यायची व त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची। आता ही पट्टी आपण आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। आता आपण गळ्यावरती गोट मारून घेणार आहोत। त्यासाठी एक पट्टी घेऊन ती पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची व पूर्ण गळ्यावरती जोडून घ्यायची। दुमडण्यासाठी थोडीशी पट्टी ठेवून एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची व पूर्ण पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची। आपण आतमधल्या बाजूने ही पट्टी फोल्ड करून घेणार आहोत। याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे कटोरीचा राऊंड एकदम व्यवस्थित येतो, कुठेही कटोरी ओढल्यासारखी होत नाही। व पट्टी आतमधल्या बाजूने दुमडून त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची। तर अशा प्रकारे एकदम गोल आकारात कटोरी आपली तयार आहे। तर हा एक पार्ट तयार करून घेतलेला आहे। सेम अशाच प्रकारे दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।